घरची चव, हॉटेल टच आणि मसाल्याचा परफेक्ट बॅलन्स. आज बघूया घरच्या चवीची दालच्या रेसिपी. तूर डाळ, मूग डाळ आणि हरभरा डाळ अर्धा तास भिजवून घेतली. याच्यामध्ये डाळीचं प्रमाण सेम घेतलंय. कांदा आणि टोमॅटो रफली कट करून घेतल्यात. हिंग पावडर, कोथिंबीर, कसुरी मेथी, हळद, मीठ. याच्यामध्ये पाणी ॲड करून डाळ शिजवून घेऊया. जेवढी डाळ आहे त्याच्यात तिप्पट पाणी ॲड करायचं. दालच्या तयार करूया. जिरा, खडे मसाले आणि बेडगी मिरची थोडं भाजून घेऊया. ॲड करूया कांदा. कांदा तेलामध्ये सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. ॲड करूया आले लसूण पेस्ट. पेस्ट तेलामध्ये कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायची. ॲड करूया टोमॅटो. टोमॅटो परतून घेऊया. ड्राय मसाले बघूया. धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आणि मिरची पावडर मिक्स करूया. पाणी घेतलं थोडंसं. ॲड करूया दुधी भोपळा. अजून थोडं पाणी ॲड करून दुधी भोपळा शिजवून घेऊया. दुधी शिजवून घेतलाय. ॲड करूया बॉईल केलेली डाळ. मिक्स करूया. ॲड करूया चिंच पाणी, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतल्यात, मीठ. दालच्याची कन्सिस्टन्सी या टाईपमध्ये ठेवायची. दालच्या तयार आहे. अशाच सोप्या आणि सिंपल रेसिपीसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा.